नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पावसाळा विशेष लग्नाच्या जेवणामध्ये मिळती तशी अतिशय खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी. आतून जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत, खाण्यासाठी अगदी खमंग लागते. वडी बनवताना अजिबात सोड्याचा वापर केला नाही, तरी देखील वडीला छान सुरेख जाळी पडते. कोथिंबीर वडी बनवताना कोणकोणती पीठं किती प्रमाणामध्ये वापरायची, कोथिंबीर किती घ्यायची, त्यामुळे वडी छान जाळीदार आणि कुरकुरीत बनवून तयार होते, हे डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. वडी छान खमंग होण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत. त्यासाठी एका मिक्सर जारमध्ये 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, तिखटाप्रमाणे हिरव्या मिरचीचा वापर करू शकता, 1 टीस्पून जिरे घातलं, हाफ टीस्पून ओवा घालायचा आहे, सोबतच 1 टीस्पून धने घालायचे. हे सर्व साहित्य मिक्सरला पाण्याचा वापर न करता बारीक करून घ्यायचं. इथं छोटंसं वाटण बनवून तयार झालं. या वाटणामुळे वडी छान खमंग बनवून तयार होते. एका भांड्यामध्ये कपने मोजून 3 कप भरून इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. कपमध्ये कोथिंबीर भरत असताना हलक्या हाताने दाबून भरली होती. कोथिंबीर चिरण्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. संपूर्ण पाणी निथळून गेल्यानंतर कोथिंबीर पूर्णपणे कोरडी होते. मगच ही कोथिंबीर अशीही बारीक चिरून घ्यायची. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कोथिंबीरीचे कोवळे देठ आणि पानं अगदी बारीक चिरून घ्यायची. 3 कप हलक्या हाताने दाबून घेतलेल्या कोथिंबीरीसाठी 1.5 कप भरून इतकं बेसनपीठ घालायचं आहे. बेसनपीठ कपमध्ये भरत असताना हलक्या हातानेच भरलेलं होतं, जास्त दाबून भरायचं नाही. सोबतच 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालते, त्यामुळे वडी आतून छान कुरकुरीत होते. वडीवरून छान क्रिस्पी होण्यासाठी 1 टेबलस्पून बारीक रवा घातला. 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालते. कोथिंबीर वडी आहे त्यामुळे तीळ तर आलेच. सोबतच काही सुके मसाले घालते. पाव टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून गोडा मसाला घालते, त्यामुळे वडी छान खमंग बनवून तयार होते. तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी अर्धा टीस्पून साखर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं. सर्वात शेवटी तयार करून घेतलेलं लसूण, हिरवी मिरची, जिरे, ओवा, धन्याचं वाटण घालूयात. त्यानंतर या मिश्रणामध्ये 1 टीस्पून इतकं कडकडीत गरम केलेल्या तेलाचं मोहन घालायचं. त्यामुळे वडी छान कुरकुरीत होते आणि आतून जाळी पडण्यास मदत होते. इथं आपण सोड्याचा वापर न करता असं हे कडकडीत गरम तेल यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे वडीला छान जाळी पडते. सर्व साहित्य सुरुवातीला पाण्याचा वापर न करता एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिश्रण एकदा मिक्स करून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. कोथिंबीर वडीचं पीठ मळण्यासाठी अजिबात जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे हातावरती पाणी घेऊन फक्त शिंतोडा द्यायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं. 1-2 हपक्यामध्येच हे पीठ छान मळलं जातं. पीठ मळताना जास्त पातळ करायचं नाही किंवा अगदी जास्तही घट्ट ठेवायचं नाही. अशा प्रकारच्या जाडीवरती हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. कोथिंबीर वडीचं पीठ मळण्यासाठी मला 1 ग्लासमधलं फक्त एवढंच पाणी लागलेलं आहे, अजिबात जास्त पाणी लागत नाही. पीठ मळल्यानंतर 4 ते 5 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवूयात, त्यामुळे यामधलं बेसनपीठ छान भिजतं आणि वडीला आतून जाळी पडण्यास मदत होते. इथं बघा 5 ते 6 मिनिटांसाठी हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर याचे समान आकारामध्ये गोळे तयार करून घेते. पीठ भिजल्यानंतर हलकंसं पागळल्यासारखं वाटत आहे, पण याचे रोल होत आहेत, त्यामुळे यामध्ये मी एक्स्ट्रा बेसनपीठ घालणार नाही. जास्तच पीठ पागळलं असेल तर 2 ते 3 टेबलस्पून इतकं बेसनपीठ तुम्ही यामध्ये घालू शकता, पण जास्त बेसनपीठ घालू नका, नाहीतर वडी खाताना घशामध्ये दाटू शकते आणि वडीला जाळी देखील पडणार नाही. मला इथं बेसनपीठ घालायची अजिबात आवश्यकता पडली नाही आणि अशा पद्धतीने एकसारखा रोल तयार करून घेतला. एका ताटामध्ये पांढरे तीळ घेतलेले होते, त्यामध्ये हा रोल आहे तो घोळवून घेतला. त्यामुळे वडीला बाहेरच्या बाजूने छान तीळ चिकटले जातात आणि वडी खाताना खमंग लागते आणि दिसायलाही सुरेख दिसते. पहिल्या रोलला थोडेसे जास्तच माझ्याकडून पांढरे तीळ लागलेले आहेत, पण हरकत नाही, चव छान लागेल. याच पद्धतीने मी उरलेले 2 रोल देखील बनवून घेते आणि यांना तिळामध्ये छान असं कोट करून घेते. वडीचे रोल वाफवण्यासाठी पातेल्यामध्ये तांब्याभर पाणी गरम केलं, तर त्यावरती तेल लावलेली चाळणी ठेवून त्यामध्ये 3ही रोल ठेवून दिले. झाकण ठेवून हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे. लो टू मीडियम हीटवरती 15 ते 18 मिनिटांसाठी रोल वाफवून घ्यायचे. रोल बघा छान वाफवून झालेले आहेत, पूर्णपणे थंड करायचे. आता रोल वाफवत असताना गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवू नका, माझ्याकडून हाय राहिलेली होती.
जास्त हाय हीटवरती हे रोल वाफवले ना तर त्यांना वरच्या बाजूने भेगा पडल्यासारखं दिसतं. पण माझ्या रोलला जास्त भेगा पडलेल्या नाहीत. अगदी हलकंसं 1-2 ठिकाणी भेगा पडल्यासारखं दिसत आहे, पण अजिबात रोल तुटलेले नाहीत. त्यामुळे वडी ही आपल्याला लो टू मीडियम हीटवरती 15 ते 18 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोल पूर्णपणे थंड करायचे आहेत आणि मगच या वड्या आपल्याला कट करायच्या. रोल गरम गरम असतानाच आपण यांना कट करायला घेतलं तर व्यवस्थित वड्या कट होणार नाहीत. त्यामुळे पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच यांना कट करायचं. या वड्या मी मीडियम जाडीमध्ये कट करत आहे. खूपच जास्त पातळ केल्या तर वड्या तेलामध्ये सुटू शकतात आणि खूप जाड केल्या तर त्या जास्त कुरकुरीत होणार नाहीत. त्यामुळे या वड्या अशा आपल्याला मीडियम जाडीमध्ये कट करून घ्यायच्या. इथं मी एक रोल कट करून घेतलेला आहे. याच पद्धतीने उरलेले दोन्हीही रोल कट करून घेते. कमीत कमी बेसन पिठाचा वापर करून ही वडी आज आपण बनवलेली आहे. त्यामुळे चवीला अप्रतिम लागते. वडी खाताना घशामध्ये अजिबात दाटत नाही, त्याचबरोबर खमंग लागते. आता या वाफवून घेतलेल्या वड्या अशाच खायला देखील खूप जास्त चविष्ट लागतात, पण यांना थोडंसं कुरकुरीत बनवण्यासाठी मी तळून घेणार आहे. तुम्हाला जर का वड्या तळलेल्या नको असतील तर तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा थोड्याशा तेलामध्ये तुम्ही पॅनवरती शालो फ्राय करू शकता. तर इथं या वड्या मी डीप फ्राय करत आहे. डीप फ्राय केल्या तर वड्या आणखीन जास्त कुरकुरीत होतात. व्हिडिओमध्ये जे प्रमाण सांगितलेलं आहे ते वापरून तुम्ही जर का अशी कोथिंबीर वडी बनवली ना तर ती तळल्यानंतर देखील अजिबात तेलकट होत नाही. वड्या तळताना तेलाचं टेम्परेचर मध्यम आचेवरती गरम केलेलं असावं. जास्त हाय हीटवरती तेल गरम केलं ना वड्या पटकन लाल होतात आणि कुरकुरीत होत नाहीत. त्यामुळे मध्यम आचेवरती अधूनमधून हलवत आपल्याला या वड्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. तेलाची आच जास्तही कमी नको, नाहीतर वड्या तेलकट होऊ शकतात. वड्या तेलामध्ये तळत असताना 5-6 वड्याच एकसाथ तळा. जास्तही एकसाथ तळू नका, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन तेलामध्ये वड्या विरघळू शकतात. तेलाचं टेम्परेचर मेंटेन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मीडियम आचेवरती या वड्या तळून घ्यायच्या. इथं मी सर्व वड्या तळून घेतल्या. आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की वडी किती कुरकुरीत झाली आहे ते. आतपर्यंत छान सुरेख जाळी पडलेली आहे. या पद्धतीने बनवलेल्या कोथिंबीर वड्या कमीत कमी 8 दिवस आपण स्टोअर करू शकतो. पण या वड्या इतक्या खमंग आणि चविष्ट होतात ना, 1-2 दिवसांमध्येच फस्त होतात. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने बनवलेली ही कोथिंबीर वडी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आतून छान जाळीदार, बाहेरून अगदी कुरकुरीत, खाण्यासाठी चविष्ट अशी ही वडी बनून तयार होते. यासोबत तुम्ही हिरवी चटणी, गोड तिखट चटणी किंवा गरमागरम चहा घेऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वैभवीज रेसिपी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.